नमस्कार. आपण गेल्या वेळेला गुळाबद्दल थोडीशी माहिती घेतली. आज आपण गुळ तयार होईपर्यंत अनेक गोष्टी होतात. त्याच्यामध्ये काकवी आणि उसाची साय किंवा गुळाची साय अशा दोन गोष्टींचा आपण थोडक्यात विचार करू. गुळ तयार होताना त्याच्याबरोबर काकवी तयार होते. तो पूर्णपणे गुळ तयार होण्याच्या आधीची स्थिती असते आणि काकवी ही सुद्धा अतिशय गोड, मधाप्रमाणे चवीला उत्तम अशी असते आणि ती पोळीबरोबर किंवा पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर खायला अतिशय आनंददायी अशी ती काकवी असते. काकवी खाताना त्याच्याबरोबर तूप घालून खाणं हे चांगलं आहे आणि काकवी बरोबर भाजी आपलं पोळी किंवा भाकरी खाताना चविष्ट लागते. त्यामुळे खाण्यामध्ये इंटरेस्ट वाढतो आणि हे सगळं तयार होताना सगळ्या गोष्टी त्या काहिलीमध्ये चालू असल्यामुळे त्याच्यामध्ये आयर्न कंटेंट असतो, शुगर कंटेंट तर असतोच असतो. अतिशय ऊर्जा देणारी अशी काकवी आहे. पण आयुर्वेदाने ती अर्धवट स्थिती असल्यामुळे ती रोज खायला आणि नियमित खायला शक्यतो टाळा अशा स्वरूपाचं सांगितलंय. पण जेवणामध्ये पोळीबरोबर जसा मोरांबा घेतात किंवा गुलतूप घेतात तशाच प्रकारे काकवीही समाविष्ट करायला हरकत नाही असा हा पदार्थ आहे. त्यामुळे काकवी रोजच्या खाण्यामध्ये असणं हे हरकत नाही. विशेषतः हेमंत शिशिर ऋतूमध्ये काकवी ज्यावेळेला ती चांगली आणि ताजी मिळते त्यावेळेला जरूर तिचा अंतर्भाव करावा.